अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. चला तर मग आज आपला विषय आहे काल अष्टमीला कुलदेवीची ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यात कोणतेही दुःख असू द्या, संकटे असू द्या, ते प्रत्येक संकट कुलदेवीच्या आशीर्वादाने सहज तरून जातात आणि आपलं सौभाग्य, आरोग्य, अखंड लक्ष्मी घरात राहते. म्हणून आपल्याला काल अष्टमी हे कुलदेवीला समर्पित दिवस असतो. काल अष्टमी हे काल भैरव देवांचा सुद्धा सेवा पूजा करायची तेवढंच महत्व आहे. काल भैरव आणि काल भैरव हे भगवान शंकराचे अवतार आहेत आणि भैरवी ही आई पार्वतीची स्वरूप आहे. म्हणून कालभैरव आणि कुलदेवी भैरवी ह्या दोघांचीही आपल्याला सेवा पूजा आवर्जून करायची आहे. आपल्या जीवनामध्ये खूप काही संकटे आहेत, आपल्या मनासारखं काही घडत नाही, खूप काही आपल्या काही करणी दोष, नजर दोष, करणी बाधा असं काही आपल्यावरती जादूटोणा केला असेल तर तुम्ही ही सेवा करून पहा. बघा तुमच्या जीवनात किती फरक वाटेल. तुमच्या घरामध्ये सततचं कटकट आहे, सततचं भांडणं होतात, तर तुम्ही काल अष्टमीपासून सलग 40 दिवस राईच्या तेलाचा दिवा कालभैरव मंदिरात दररोज लावायचा आहे. 11 वेळेस कालभैरव स्तोत्राचा पाठ करा आणि 11 प्रदक्षिणा करा आणि बघा तुमच्या जे जीवनामध्ये, परिवारामध्ये जे काही संकटे आहेत, जे काही घरामध्ये सारखं कटकटीचे वातावरण आहेत, कोणी करणी करणी दोष किंवा अचानक संकटे येतात, काही नुकसान होते, नासधूस होते, अचानक काही मोठे मोठे संकटे येऊन आपल्या परिवारावरती संकटाचं डोंगर कोसळून बसते. अशा वेळेस जर ह्या संकटापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला कालभैरव भगवंताची सेवा करायची आहे. कालभैरव देवता हे लवकर प्रसन्न होणारे आहेत आणि आपली जे काही कामना आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी हे देवता आहेत. जेवढं त्यांचं विकराळ रूप आहे पण तेवढेच भक्तांना संरक्षण देणारे त्यांचा स्वभाव आहे. म्हणून कालभैरव देवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तसेच काल अष्टमीच्या दिवशी कुलदेवीची सेवा करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक घरच्या महिलाने काल अष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. कुंकुमार्जन अभिषेक करायचा आहे. म्हणजे कुंकुमार्जन आपल्याला करायचं आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावरती श्रीसूक्त म्हणून आपल्याला श्रीयंत्रावरती किंवा देवीच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. तसेच आपल्याला शक्य होत असेल तर काल अष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आवर्जून करावा. सकाळ संध्याकाळ कधीही कोणत्याही वेळेत आपण ही सेवा करू शकता. दुर्गा सप्तशतीची पाठ हे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी उच्च कोटीची सेवा आहे. आपल्या घरामध्ये नित्यनेमाने अष्टमीला, प्रत्येक अष्टमी म्हणजे कृष्ण पक्षाच्या आणि शुक्ल पक्षाच्या अशा 2 अष्टमी असतात. आपल्याला दोन्ही अष्टमी, महिन्यातल्या 2 अष्टमी असतात. ह्या दोन्ही अष्टमीला कुलदेवीची सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे. दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं ही कुलदेवीची अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. आपण आपल्या परिवारामध्ये, घरामध्ये एक तरी पाठ आवर्जून काल अष्टमीच्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीच्या दिवशी आवर्जून करावा. बघा दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे काही नियम आहेत. दुर्गा सप्तशती पाठ करताना ग्रंथ हातात घेऊ नये. पाठ करताना एकदा बसलं तर आपण मध्येच उठू नये आणि पाठ करत असताना आपण मोठ्या आवाजानंच वाचायचं आहे, मध्येच वाचायचं नाही. आणि पाठ आपलं चालू झाल्यानंतर एक शुद्ध देवीच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायचा आहे आणि पाठाला सुरू करायचं आहे. त्याचबरोबर आपलं सौभाग्याचं लेणं, कुलदेवी ही सौभाग्याची लेणं आहे, म्हणजे अखंड सौभाग्य आहे. कुलदेवी आपली अखंड सौभाग्यवती आहे. म्हणून ती 16 श्रृंगार करून नेहमीच नटून थटून असते. म्हणून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना आपल्या अंगावरती साडी घालायला पाहिजे. कोणत्या रंगाची पण तुम्ही घाला, पण काळा रंग सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाची साडी तुम्ही घालू शकता. हातामध्ये काचाचेच बांगडे पाहिजे. आपले गोटं वगैरे नको आहे.
हातामध्ये काचाच्याच बांगड्या पाहिजे. कुलदेवीला आपण काचाचेच बांगड्या भरतो. म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना आपल्या हातामध्ये काचाची बांगड्या हव्या आहेत. तुम्ही ते 5 घाला, 6 घाला किंवा 2 घाला किंवा 1 घाला असं काही नाही. त्याचबरोबर आपल्या कपाळावरती हळदी आणि कुंकू लावायलाच पाहिजे. आपण दुर्गा सप्तशतीचा एक पाठ समोर ठेवायचा आहे. त्या पाटावरती एक ग्रंथ ठेवायचा आहे. त्या ग्रंथाला हळदी कुंकू धूप वाळून पूजा करून घ्यायची आहे. मग आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि कुलदेवीचं आपली काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि दुर्गा सप्तशतीला पाठाला सुरुवात करायची आहे. आणि दुर्गा सप्तशती पाठ करत असताना पाटावरती आपल्याला एक ब्लाऊज पीस सुद्धा अंतरायचा आहे किंवा एखादी कपडा तुम्ही अंतरू शकता. आणि बसायला खाली आसन घ्यायचं आहे आणि मध्येच आपल्याला बोलायचं नाही. एक दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण आपल्याला करायचा आहे. एका दुर्गा सप्तशती पाठामध्ये 14 अध्याय आहेत आणि पहिले कीलक, रात्री सुक्त हे सगळे अगोदर जे स्तोत्र आहे ते पूर्ण स्तोत्र आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये सगळं काही आपल्याला दिलेलं आहे. आणि पूर्ण आपलं दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण झाल्यावर एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय इच्छे या मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आपल्याला जप करायचा आहे. अशा प्रकारे केलं तर दुर्गा सप्तशतीचं एक पाठ आपलं पूर्ण होतो. आणि तसेच आपल्याला समजा आता दुर्गा सप्तशती पाठ आपल्याला करणं शक्य नसेल तर आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करायचा आहे. जर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचला असाल तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचा जो कोणी पाठ करतो त्या मनुष्याला, त्या भक्तांना म्हणजे देवीचे जे काही भक्त आहेत तर सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ जो कोणी करतो तर त्याला पूर्ण दुर्गा सप्तशती पाठ करण्याचं पुण्य प्राप्त होतं आणि फळ प्राप्त होतं. म्हणून तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचला असाल तर त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की दुर्गा सप्तशतीचं पाठाचं पूर्ण पुण्य प्राप्त होतं. तर जर समजा तुम्हाला काही कारणाने, काही मुलांच्या कारणाने किंवा कोणत्या घरात अडचणी असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला शक्य होत नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं 1 पाठ करू शकता, 2 पाठ, 5 पाठ आणि किंवा 11 पाठ तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीची सेवा आवर्जून करायची आहे. कुलदेवी बघा एखादी वेळेस आपल्या दुसऱ्या देवाची सेवा नाही झाली तरी पण चालेल, पण आपल्या घरची कुलदेवीची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. जसं आपली घरची आई असते त्या आईला मान सन्मान न देता जर आपण दुसऱ्या आईला मानलेल्या आईला मान सन्मान दिला तर आपली आई दुःखी होते आणि आईचा आशीर्वाद मुलावरती कधीही नसतं. त्याच प्रकारे आपण जर कुलदेवीची सेवा सोडून दुसरी सेवा केली तर आपले कार्य पूर्ण होत नाही.